नमस्कार मित्रांनो, तुम्ही छोटा व्यवसाय किंवा एखादा नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचारात आहात तर पहिल्या काही महिन्यात उत्साह भरपूर असतो, पण नंतर थकवा, अडचणी, निराशा येतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे की टिकाऊ प्रेरणा अशी मिळण्यासाठी कशी राखायची, जेणेकरून तुमचा छोटा व्यवसाय यशस्वी होईल आणि दीर्घकाळ टिकेल. प्रेरणा टिकवणे हे सोपे नाही. बऱ्याचदा लोक म्हणतात उत्साह संपला, पण खरी प्रेरणा ही बाहेरून येत नाही, ती आतून येते. तुम्ही का सुरुवात केली की हे लक्षात ठेवा, तुमचा व्यवसाय फक्त पैसा कमवण्यासाठी नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी एक स्वप्न आहे. प्रत्येक दिवशी छोटे छोटे ध्येय ठरवा. सकाळी 10 मिनिटे बसून लिहा, आज काय करायचे, विक्री करायची, ग्राहकाशी बोलायची की नवीन कल्पना अंमलात आणायची. छोट्या यशाचा आनंद साजरा करा. पहिला ग्राहक, पहिली ऑर्डर, पहिला चांगला रेव्हेन्यू, हे छोटे विषय तुम्हाला दीर्घकाळ चालू ठेवतील. स्वतःची काळजी घ्या. रात्रंदिवस काम करू नका. व्यायाम करा, चांगले जेवण घ्या, कुटुंबांसोबत वेळ घालवा. थकलेला मनुष्य चांगले निर्णय घेऊ शकत नाही. सोशल मीडियावर फक्त व्यवसायासाठी वेळ द्या. तुमचे ड्रायव्हिंग कोर्स काय आहे ते ओळखा, म्हणजे स्वातंत्र्य, सेवा, नवनिर्मिती. रोज सकाळी ते एकदा आठवा. त्याचप्रमाणे टिकाऊ व्यवसायासाठी प्रेरणा जोडा. आजच्या काळात छोट्या व्यवसायांनी केवळ नफा नव्हे तर सस्टेनेबल पद्धती अवलंबल्या पाहिजेत. पर्यावरणाला हानी न पोहोचायचा व्यवसाय करा. प्लॅस्टिक कमी करा. स्थानिक पुरवठादार वापरा. कचरा रिसायकल करा. महाराष्ट्रात अनेक स्टार्टअप शेतकऱ्यांच्या कचऱ्यांपासून इंधन किंवा खत बनवत आहेत. हे केवळ व्यवसाय नाही, तर समाज आणि पृथ्वीसाठी योगदान आहे. ग्राहक आज आहे. उत्पादने, सेवा पसंत करताना जी नैतिक आणि पर्यावरणस्नेही असतात. यामुळे तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल आणि ब्रँड मजबूत होईल. शेवटी हे लक्षात ठेवा की यश रातोरात येत नाही. धैर्य, सत्यता आणि शिकवण्याची तयारी हवी. अपयश हे शिक्षण आहे. 45 वयाच्या वर्षात स्टार्टअप सुरू करून 100 कोटींचा व्यवसाय उभारणारे अनेक उद्योजक आपल्याला प्रेरणादायी देतात. म्हणून आपला व्यवसाय सुरू ठेवा.